आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या कराडमधल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं महाराष्ट्रातलं एक मूर्तिमंत प्रतीक बनलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, माननीय सत्यजितजी पाटणकर युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबभाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने, संभाजीराव झेंडे, शहाजी क्षीरसागर, देवराजजी पाटील, मानसिंगरावजी जगदाळे, प्रणवजी ताटे, प्रशांतजी यादव, आनंदा कोरे, जितेंद्र पवार, सागर काळे, नंदकुमारजी राजकुमार पाटील, शफीक शेख, संगीता साळुंखे, मकरंद बोडके आणि खरं तर ज्यांनी भाषणात सांगितलं आवाज बसलाय, पण साहेब हा आवाज बसलेला नाही, निष्ठेचा आवाज हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलाय। ते ज्यांच्या विजयाचा षटकार मारण्यासाठी तुम्ही सगळेजण आतुर आहात, तो सह्याद्रीचा वाघ नामदार बाळासाहेबजी पाटील, सर्व पत्रकार बांधव, आपण सगळेजण आणि यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून खरं तर अभिनंदन करेन, कारण महाराष्ट्रातल्या तब्बल 80 मतदारसंघांना जो प्रश्न पडलाय हा प्रश्न कराड उत्तर मधल्या मतदारांना पडलेला नाही। महाराष्ट्रातल्या 80 मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना प्रश्न काय पडला तर 2019 साली जेव्हा त्यांनी आमदार निवडून दिले होते तेव्हा ते कुठल्या तरी विचारधारेच्या माध्यमातून दिले होते, तेव्हा ते कुठल्या तरी नेत्याकडे बघून दिले होते आणि त्या आमदारांच्या पुढे कार्यकर्ते दमदार आमदार लिहित होते। महाराष्ट्रातल्या 80 मतदारसंघात आज कार्यकर्त्यांचा आमदाराच्या आधी दमदार लिहायचं का गद्दार लिहायचं हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला असताना तुम्हा कराड उत्तरच्या सगळ्या स्वाभिमानी मतदारांचं अभिनंदन करीन की तुम्ही फक्त आमदार निवडून दिला नाही, तुम्ही हा स्वाभिमानी वाघ निवडून दिला। म्हणजे 2 जुलैला जेव्हा पक्ष फुटला तर खरेच मी बाळासाहेब पाटलांचं मनापासून एक कार्यकर्ता म्हणून कौतुक करीन की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे अप्रूप होतं आणि हे अप्रूप अशासाठी होतं की 2.5 वर्ष सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर जेव्हा जून 2022ला शिवसेना फुटली, महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं, त्यानंतर वर्षभर अनेकांच्या जीवाची घालमेल होत होती की नेमकं काय करायचं। सत्ते वाचून राजकारणी म्हणजे जलबीन मछली असते अशी परिस्थिती अनेकांची निर्माण झालेली होती आणि मग वर्षानुवर्ष ज्यांच्यावर आदरणीय पवार साहेबांनी विश्वास ठेवला अशी महाराष्ट्रातल्या राजकारणातली अनेक नावं टुनकन उडी मारून भूमिका बदलून सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसत होती आणि मंत्रिपदाची कारकीर्द निष्कलंकपणे आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने, आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचाराने घालवणारा हा सह्याद्रीचा वाघ बाळासाहेब पाटलांनी सत्तेची नाही स्वाभिमानाची वाट निवडली याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे। कारण आज कराडच्या भूमीत उभं राहून बोलत असताना एक वेगळी नैतिक जबाबदारी आहे, कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वसा आणि वारसा लाभलेली ही भूमी आहे। म्हणजे एक सुसंस्कृत प्रगल्भ राजकारण कसं असतं, पुरोगामी विचार कसा पुढे न्यायचा आणि हे करत असताना समाजातल्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाचा सकारात्मक दृष्टीने विचार कसा करायचा या व्यासंगी राजकारणाचा वस्तुपाठ जर
उभ्या देशात कोणी घातला असेल तर तो या कराडच्या भूमीने घातला, तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला। इतकंच नाही तर याच भूमीमध्ये जेव्हा स्वार्थ की स्वाभिमान हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता स्वराज्याच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं होतं। ते देहावसान झाल्यानंतर इथंच तळबीडला एक कटकारस्थान शिजवणाऱ्यांनी एक बैठक केली असेल। याच भूमीमध्ये कटकारस्थानांनी कदाचित बैठकीचे पाश फेकले होते। सरसेनापती हंबीरराव मोहित्यांसाठी हे पाश फेकले होते। हे पाश फेकल्यानंतर सांगण्यात आलं होतं, सख्खा भाचा गादीवर बसतोय, फितुरी करा, संभाजी राजांना जेरबंद करा, पण अभिमान आहे या मातीचा की या मातीतल्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी बाजू घेतली, ती स्वराज्य निष्ठेची बाजू घेतली, ती स्वार्थाची बाजू घेतली नाही। आणि म्हणून काल खरं तर सरकारने जो ITI कॉलेजला सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं नाव दिलं, त्यानंतर मनात प्रश्न निर्माण झाला, कुठल्याही संस्थेला सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं नाव देण्याविषयी खरंच काहीही कुणाच्या मनात किंतु परंतु होण्याचं कारण नाही, पण नाव कोण देतंय? अरे ज्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी स्वराज्याला प्राधान्य दिलं, ज्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी महाराष्ट्र हिताला प्राधान्य दिलं, त्यांचं नाव महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण टाकणाऱ्या एक फूल दोन हात सरकारने द्यावं, याची खंत मात्र मनात नक्की आहे। कारण या सरकारनं नेमकं केलं काय? आतापर्यंत वाटत होतं चप्पल विकत घेता येते, बाजारात विकली जाते का नाही चप्पल, शर्ट विकला जातो का नाही बाजारात, ज्या बाजारात चप्पल विकली जाते, शर्ट विकले जातात, या महाराष्ट्राने पाहिलं 50 खोके माणसं, नेते मंत्री सुद्धा विकले जातात, हे या महाराष्ट्रानं पाहिलं। आणि म्हणून तुमच्यावर जबाबदारी मोठी आहे। मगाशी बाळासाहेब पाटलांनी सांगताना सांगितलं, आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कर्तव्याचा उल्लेख केला, त्यांनी निधीचा उल्लेख केला, पण आज महाराष्ट्रभर आज ही 63वी सभा आहे शिवस्वराज्य यात्रेची, आणि 62 सभा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या घेतल्यानंतर खरोखर या गोष्टीविषयी खात्री आहे की यावेळची निवडणूक ही वेगळी असणार आहे। यावेळची निवडणूक ही केवळ कामांवर नाही, यावेळची निवडणूक ही केवळ विकास निधीवर नाही, यावेळची निवडणूक असणार आहे ती निष्ठेवर असणार आहे, ती स्वाभिमानावर असणार आहे, ती महाराष्ट्र धर्माची निवडणूक असणार आहे। आणि या महाराष्ट्राचं हित ज्या एक फूल दोन हात सरकारने सातत्याने दिल्लीच्या पायावर गहाण ठेवलं, म्हणजे माणसाला माणसात ठेवलं नाही, जात जातीत ठेवली नाही, धर्म धर्मात ठेवला नाही। मगाशी महबूब भाईंनी सांगितलं, निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळी विधानं होतात, ही वेगवेगळी विधानं झाल्यानंतर कुठंतरी जाती जाती धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। कशासाठी करताय सगळं? म्हणजे जेव्हा कोविडच्या काळामध्ये प्लाझ्मा सुरू होता, प्लाझ्मा द्यायचं सुरू होतं, किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर डॉक्टरला कधी विचारतो का आपण, डॉक्टर जात कोणती ती सांगावं आधी, मग इलाज करा। कधी नातेवाईक रस्त्याने जाताना दुर्दैवानं कुणाच्या घरी घडू नये, पण अपघात घडला आणि रक्ताची गरज पडली, रक्तदाता समोर आहे, त्या रक्तदात्याचं रक्त बघता की त्याची जात बघता, हा प्रश्न आधी मनाला विचारा। आणि या मानवतेला आव्हान देण्याचं काम जर कोण करत असेल तर या महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष करतोय। तुमच्या लेकरांच्या तोंडचा रोजगार मगाशी सुनील गव्हाणेंनी सांगितलं असेल, महबूब भाईंनी त्यांच्या भाषणात सांगितलं असेल, वेदांता फॉक्सकॉन बल्क ड्रग पार्क तब्बल 5.5 लाख कोटींची महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक ही हातोहात गुजरातला गेली। हातोहात गुजरातला गेलेली असताना विकासासाठी सत्तेची बाजू घेणाऱ्या टुनकन उडी मारून बसणाऱ्या एक फूल दोन हात मधल्या सरकारपैकी एकालाही वाटलं नाही की जाब विचारून विचारावा, डोळे वर करून जाब विचारावा की माझा महाराष्ट्राच्या तरुणांच्या नशिबातला रोजगार तुम्ही सरसकट
गुजरातच्या पायावर कसा घालता? एवढंच कशाला, आता एका मागून एक योजनांचं पेव फुटले. या योजनांचं पेव फुटत असताना आता कदाचित शिधा पण आला असेल. आला का शिधा? हा, आपल्याच पैशाचे, आपलंच येते, घ्यायला विसरू नका. पण घेतल्यानंतर आतलं पाकिट बघायला विसरू नका. त्यामध्ये म्हणे रवा आहे, मैदा आहे, बेसन आहे. पण रवा, मैदा, बेसनाचं पाकिट बघितलं नाही. कोपराला गुळ त्यांनी कायम लावलेलं आहे. पण रवा, मैदा, बेसनाचं जेव्हा पाकिट बघा, त्या पाकिटाच्या मागची कंपनी बघायला विसरू नका. ही कंपनी गुजरातची आहे, वडोदऱ्याची कंपनी आहे. ही त्या पाकिटावर लिहिलेली कंपनी आहे. म्हणजे पैसा तुमचा, माल येणार तुमच्याकडं, पण पैसा जाणार तो गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात. एवढी लाचारी ही महाराष्ट्राच्या सरकारची झाली. महाराष्ट्राला तर गृहमंत्री आहेत की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे कुठे अल्पवयीन मुलींवर अत्याचार होतो, कुठे महिलांवर अत्याचार होतो, कुठे पुण्यासारख्या ठिकाणी राजरोसपणे खुनासारख्या घटना घडतात. इतकंच कशाला, परवा मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्यावर, एका राजकीय व्यक्तीवर सरेआम गोळीबार होतो. आणि एवढं होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री मात्र ऍक्शन मोड मध्ये दिसत नाही, फक्त पेपराच्या जाहिरातीवर पहिल्या पानावर दिसतात. आणि पहिल्या पानावर दिसत असताना आता बाकीच्यांची तर गोची झाली. म्हणजे मला वाटतं बाळासाहेब पाटील इकडे बहुतेक गुलाबी जॅकेटवाले येतीलच. आले का नाही गुलाबी जॅकेटवाले अजून? हा, सध्या थोडी धाकधूक आहे. नाही, खरं सांगतो, पत्रकार बांधवांना माहिती आहे नाही, इकडं का तिकडं त्यापेक्षा वेगळे. कारण हरियाणामध्ये जे काही झालं, तुम्ही सगळ्यांनी बारकाईने पाहिलं असेल. हरियाणामध्ये दुष्यंत चौताला यांचा एक पक्ष होता आणि मुख्यमंत्री पदासाठी 2019च्या निवडणुकीमध्ये दुष्यंत चौताला यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली होती. उपमुख्यमंत्री पद टिकवलं होतं, मिळवलं होतं. आज परिस्थिती अशी आहे, दुष्यंत चौताला यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. जे हरियाणात झालं ते महाराष्ट्रात होणार नाही. हे कशावरून? हा प्रश्न गुलाबी जॅकेटवाल्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी मध्ये यात्रा सुरू केली होती, पण गुलाबी जॅकेटवाल्यांच्या यात्रेची गंमत अशी आहे की शिवस्वराज्य यात्रा जशी सुरू होते तशी गर्दी वाढत चालली आहे. आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची यात्रा जशी जशी पुढे जाती तशी मागचा एक एक डबा इकडे येऊन जयंत पाटील साहेबांना फोन करतोय, येऊ का येऊ, येऊ का येऊ, येऊ का येऊ. ही परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर यामध्ये थट्टेचा विषय नाही, यामध्ये महाराष्ट्राचा डीएनए काय आहे, महाराष्ट्राचा संस्कार काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राच्या संस्कारानं, महाराष्ट्राच्या संस्कृतीनं, महाराष्ट्राच्या इतिहासानं कधीही संधी साधूपणाला कधीही वाव दिला नाही. महाराष्ट्रातल्या इतिहासानं कधीही गद्दारीला थारा दिला नाही. महाराष्ट्रानं मोठ्या मनाने एक वेळ चूक माफ केली, पण गद्दारीला माफी नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि म्हणून एवढ्या मतदारसंघातून फिरून आल्यानंतर खरं तर आज बाळासाहेबजी मला वाटलं होतं कराड उत्तरमध्ये परत यायला लागेल. हा, शिक्कामोर्तब तुतारी वाजणार 100%. आमदार बाळासाहेब पाटलांचा विजय असो. ही केवळ शिवस्वराज्य यात्रेची नाही, ही आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या विजयाची खात्री देणारी सभा आहे. आणि म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे की कराड उत्तर मधून तुतारी अशी वाजली पाहिजे की गद्दारीचा विचार करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली पाहिजे, अशी तुतारी वाजली पाहिजे. हीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.